नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींसाठी आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। शासन निर्णय जारी केलेला आहे आणि प्रसिद्धीमध्ये 3 कोटी रुपयाची निधी लाडक्या बहिणींसाठी जारी करण्यात आलेली आहे। आणि आता फेब्रुवारीचा हप्तासुद्धा कधी मिळणार आहे याकडे महिलांचं लक्ष लागून आहे। त्याचासुद्धा लवकरच हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे। आता 3 कोटी रुपयाची निधी लाडकी बहीण योजनेसाठी जारी करण्यात आलेली आहे। तर ही माहिती सविस्तर काय आहे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आपण व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, तरच आपल्याला कळेल की येणारा फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने जारी केल्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची चर्चा खूप राज्यामध्ये मोठी ठरली आहे। आणि ही योजना लागू केल्यापासून विरोधकांनी सातत्याने या योजनेवर टीका केली असून विविध प्रकारचे दावे आता यामध्ये केले जात आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमुळे अनेक योजनांमुळे अनुदान बंद करण्यात आले आहे, असा आरोप महायुतीच्या सरकारने केला जात आहे। लाडकी बहीण योजनेच्या कारण देऊन शिवभोज थाळी योजना बंद होणार याकडे दावा देखील केला जात आहे। या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारसाठी एक महत्त्वाची योजना ठरली आहे। लोकसभा निवडणुकीत अपयशानंतर महायुतीच्या सरकारने जुलै 2024 पासून ही योजना राज्यामध्ये लागू केली आणि या योजनेची घोषणा केली। त्यानंतर या योजनेत साधारणपणे 1,500 रुपये आर्थिक मदत ही लाडक्या बहिणींना दिली जाते। यानंतर आता झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने या योजनेत विजयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा आहे आणि ही योजना गेम चेंजर ठरली आहे। या योजनेला बळकटी देण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत मोठा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं जात आहे। लाडकी बहीण योजनेच्या बाबत सरकारचा निर्णय काय? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामकाजात बळकटीसाठी 5 कोटी रुपयाची मर्यादित संगणक आणि प्रिंटर खरेदीसाठी मान्यता देखील देण्यात आली आहे। महिला बाल विभागामार्फत मुंबई आयुक्त महिला बाल विभाग पुणे आणि जिल्हा विभाग महिला बाल विभाग अधिकारी कार्यालय अशा करून 38 कार्यालयामध्ये 996 संगणक आणि 96 प्रिंटर्सचे काम स्कॅन देखील मान्यता देण्यात येत आहे। तर यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी प्रसिद्धीत 3 कोटी रुपयाचा निधी मान्यता देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रसिद्धीसाठी महिला व जनसंपर्क कार्यालय विभागाने तयार केलेल्या सोशल मीडिया आणि डिजिटल मीडिया प्लॅनसाठी 3 कोटी रुपयाची निधी मंजूर करण्यात आले आहे। दोन्ही मीडियावर प्रत्येकी 1.5 कोटी रुपयाचा खर्च झाला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना महिलांच्या खात्यामध्ये आता 7वा हप्ता देखील जमा केला झाला आहे। म्हणजेच एकत्रित महिलांना 1,500 रुपये प्रमाणे 10,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। जानेवारी महिन्याचा साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित करण्यात आले आहे। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना याआधी शासन कोणत्याही योजनेचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे। यासाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागातील मदत केली जात आहे। या छाननी प्रक्रियेस मुंबईत 22,000 महिलांचे योजनेतून वगळण्यात आले आहे। यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला बाल विभागामार्फत अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे। आणि फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार महिलांच्या खात्यामध्ये ते सुद्धा जाणून घेऊया। लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यामध्ये सुरुवात झाली, तर आतापर्यंत 7 हप्ते म्हणजे एकूण 10,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे मिळून 10,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे। आता 8वा हप्ता म्हणजे फेब्रुवारीचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी प्राप्त होणार आहे, महिलांचे याकडे लक्ष लागून आहे। महिलांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याची माहिती 15 तारखेनंतर माहिती आणखी कुठली आलेली नाही। मात्र प्रत्येकी महिलेला 15 तारखेपर्यंत हा हप्ता वितरण केला जातो। त्यामुळे आता येत्या फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता देखील जमा होईल अशी शक्यता आहे। तर अशा प्रकारे 15 तारखेपर्यंत फेब्रुवारीचा हप्ता देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे।